KNH न्यूज 24। गोळीबाराच्या थरारानंतर श्रीरामपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। 24 तासांत मुख्यासह 3 आरोपी अटकेत। श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी रोडवर झालेल्या गावठी पिस्तुलाच्या थरारानंतर श्रीरामपूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत मोठी कामगिरी बजावत मुख्य आरोपी हुजेफा शेखसह इतर 2 फरार आरोपींना जेरबंद केले आहे। या वेगवान कारवाईमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी झाली असून गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे व अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली। शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन अवघ्या 1 दिवसात हुजेफा शेखला बेड्या ठोकल्या। त्याचबरोबर विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेले आणखी 2 आरोपीही पोलिसांच्या ताब्यात आले। या कारवाईनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी स्पष्ट केले की शहरात गुन्हेगारीला थारा दिला जाणार नाही। रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची कसून चौकशी केली जाईल। नियमित कॉम्बिंग ऑपरेशन व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल। तसेच नागरिकांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की गुन्हेगारीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती त्वरित पोलिसांना कळवावी। माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल व तत्काळ कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली। या तातडीच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून श्रीरामपूर शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत। गावठी कट्ट्याच्या थरारानंतर पोलिसांनी दाखवलेली ही धडाकेबाज कामगिरी केवळ आरोपींना जेरबंद करण्यापुरती मर्यादित नसून भविष्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचा ठोस इशारा आहे। KNH न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड। काल शहरामध्ये गुन्हेगारीची घटना झाल्याची या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। काय त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी काय तपास केलाय, किती आरोपी लागले? काल श्रीरामपूर शहरामध्ये दुपारी 1 वाजेच्या सुमारास 2 गावठी कट्ट्यासह 2 आरोपी दिसून आलेले आहेत। सीसीटीव्ही मध्ये पण आम्ही चेक केलेले आहेत। त्याच्यामध्ये 307 आर्म्स ऍक्ट यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये आज रोजी 1 आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि या गुन्ह्यासंबंधित आणखी 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्यांनाही इतर गुन्ह्यामध्ये ते वॉन्टेड होते, त्यामध्ये अटकेची कारवाई केलेली आहे। यामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर या ठिकाणी तपास सुरू आहे आणि लवकरच त्यांनाही अटक केली जाईल। शहरातील गुन्हेगारी रिपोर्ट करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असणार यापुढे? आता यापुढे श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, शहर हद्दीमध्ये रेकॉर्डवरील जे कोणतेही गुन्हेगार आहेत, विविध कलमांमध्ये पूर्वी दाखल असलेले गुन्हे, ते गुन्हेगार चेक करणे, वेळोवेळी कॉम्बिंग ऑपरेशन राबवणे, वेगळ्या वेगळ्या केसेस करणे, अवैध धंद्यावरती कारवाई करणे या सुरू राहणार आहेत। अशा प्रकारे गुन्हेगारीला आळा बसवण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। शहरातील नागरिकांना गुन्हेगारी संबंधित आपण काय आव्हान? शहरातील नागरिकांना एवढं आमचं अहिल्यानगर पोलीस दलाच्या वतीनं आव्हान राहील की आपल्याला अशी कोणतीही बातमी मिळाली तर तुम्ही गुप्तपणे आम्हाला कळवा। आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्यावरती 100% कारवाई केली जाईल।